लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सरोज आणि रोहिणी या दोघींनी अद्विक व कला यांना वेगळं करण्यासाठी प्लॅन केलेला असतो। सरोजने अद्विकला दिव्या घरला जायचे सांगितलेले असते। अद्विक हा दिव्या घरला जाण्याची तयारी करत असतो। अद्विक हा कलाला पण दिव्या घरला सोबत येण्यासाठी सांगतो आणि कलाला तिची बॅग भरण्यासाठी सांगतो। आपण ज्या क्लायंटचे काम करण्यासाठी जात आहोत ते क्लायंट खूप महत्त्वाचे आहेत, त्यांचे डिझायनरचे काही काम पडले तर तू त्या ठिकाणी तू असायला हवी। बॅग भरण्यास सांगतो, तेही नीट भरण्यास सांगतो। कला म्हणते मला यावे लागेल असे मला वाटलेच नाही। त्यावर अद्विक म्हणतो मग नको येऊ। त्यावर कला म्हणते नाही नाही येते मी। अद्विक म्हणतो तुझ्या क्लायंटचे काम आहे, तुला तिथे यावंच लागणार आहे। जे काही करणार आहे ते फोकसने करावे लागणार आहे आणि पटकन बॅग भरण्यास सांगतो। त्या ठिकाणी गेल्यावर माझे ते राहिलं, माझं हे राहिलं मी ऐकून घेणार नाही। गाडी फिरव, मागे घेऊन चल, होणार नाही। जे करशील ते पटकन करण्यास सांगतो। मग कला ही बॅग भरण्यास घेते। पुढे आपण पाहतो अद्विक हा बॅग घेऊन खाली आलेला असतो। त्यावेळी आबा हे अद्विकला म्हणतात अद्विक निघालास का रे? त्यावर अद्विक म्हणतो हो आबा। पुढे अद्विक जोरात खरे म्हणून कलाला आवाज देतो चल लवकर निघायचे। हे ऐकून सरोजला धक्काच बसतो। कला ही म्हणते आले। सरोज ही म्हणते तुम्ही दोघे कुठे निघालात? मी एकट्याला जायचे सांगितले होते ना। त्यावर अद्विक म्हणतो आई तूच म्हणाली होती ना मला दिव्या घरला जा, तिथे स्पेशल डिझायनर हवे आहेत म्हणून हे खरे, शिवाय कोण करणार डिझायनर। कला ही खाली येते। अद्विक आणि कला दिव्या घरला जाण्यासाठी निघतात। तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।